सन्माननीय विकास देशमुख साहेब। आज आपण इस्माईल साहेब मुल्ला पुण्यतिथी समारंभ साजरा करत आहोत। या निमित्तानं रेख शिक्षण संस्थेचे मानद सचिव पैगंबर वासी इस्माईल साहेब मुल्ला यांच्या 91व्या पुण्यतिथी निमित्त समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब, आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक माननीय शैलेंद्र कुमार देवळानकर, आजच्या कार्यक्रमामध्ये पैगंबर वासी इस्माईल मुल्ला यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे मानकरी भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती माननीय डॉक्टर शिवाजीराव कदम साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भागीरथ शिंदे साहेब, संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील साहेब, संस्थेचे कायदा सल्लागार ॲडव्होकेट दिलावर साहेब मुल्ला, माननीय मस्के साहेब, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू, सर्व मान्यवर यांचं या प्रसंगी मी स्वागत करतो। आधुनिक महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्रांतीची सुरुवात करून खेड्यापाड्यातील गोरगरीब जनतेपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे महान कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले। कर्मवीरांच्या या पवित्र कार्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातून हजारो मदतीचे हात पुढे आले, तसेच असंख्य कार्यकर्त्यांच्याही मदत लाभली। यामध्ये आपल्या विलक्षण त्यागाने, समर्पण भावनेने, एकरूपतेने डॉक्टर इस्माईल साहेब मुल्ला साहेबांनी कार्य केले। रेख शिक्षण संस्थेसाठी निस्वार्थी व स्वयंसेवी वृत्तीचे मुल्ला साहेबांनी काम केले आहे। इस्माईल साहेब मुल्ला यांचा जन्म 1910 साली झाला। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना वयाच्या 5-6 वर्षाचे असताना वडिलांचे निधन झाले। मातोश्री व चुलते यांनी त्यांचा सांभाळ केला। मुल्ला साहेबांच्या शिक्षणासाठी त्यांच्या मातेनं मोलमजुरी केली। घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती, परंतु मुल्ला साहेबांना बुद्धीचे वैभव मात्र प्रचंड स्वरूपात मिळालेले होते। 1919 साली काले येथे सत्यशोधक समाजाची परिषद भरली होती। कर्मवीर अण्णा आणि त्या परिषदेला हजर होते। अण्णांचे पहिले दर्शन तेव्हाच इस्माईल साहेब यांना घडले आणि त्याच वर्षी अण्णांनी काले येथे सुरू केलेल्या वसतिगृहात इस्माईल साहेब यांनी दाखला घेतला। 1923 साली ते व्हर्नॅक्युलर फायनल परीक्षेत सातारा केंद्रात बसले व पुणे विभागात पहिले आले। पुढे अण्णांनी त्यांना सातारला आणले, प्रतापसिंह हायस्कूलमध्ये नाव घातले आणि धन्नीच्या बागेमध्ये असलेल्या बोर्डिंगमध्ये ठेवले। अण्णांच्या मायेची ऊब त्यांना मिळाली। 1928 साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले। खरतर ज्ञानसाधना करून इतिहास व अर्थशास्त्र हे विषय घेऊन 1933 मध्ये ते BA झाले। परिस्थितीशी झगडत स्वावलंबनाने शिक्षण पूर्ण करून 1937 मध्ये लॉ कॉलेज पुणे येथून LLB ची पदवी संपादन केली आणि 1938 साली त्यांनी सातारा येथे वकिली सुरू केली। 1938 सालीच व्हॉलंटरी शाळा काढण्यास प्रारंभ झाला। प्राथमिक शिक्षण समिती निर्माण झाली। सदर समितीचे चेअरमन म्हणून मुल्ला साहेब विनावेतन काम पाहू लागले। सेकंडरी स्कूल निघाल्यावर त्याचेही काम त्यांना करावे लागले। 1951 मध्ये रेख शिक्षण संस्थेचे मानद सचिव झाले। तेव्हापासून 1973 पर्यंत म्हणजे त्यांचे निधन झाले त्या समयापर्यंत मानद सचिव म्हणून मुल्ला साहेब यांनी काम केलेले आहे। कर्मवीर अण्णांच्या महानिर्वाणानंतर संस्थेच्या बिकट परिस्थितीत मुल्ला साहेबांनी मानद सचिव म्हणून जी कामगिरी बजावली ती संस्थेच्या इतिहासात खरोखर अजोड चिरस्मरणीय अशीच आहे। कर्मवीर अण्णा सौ लक्ष्मीबाई पाटील यांनी घालून दिलेल्या त्यागाचा महान आदर्श आपल्या त्यांनी वर्तणुकीतून त्यांनी दाखवून दिला। मुल्ला साहेबांनी घालून दिलेला निरालस निरपेक्ष सेवेचा आदर्श आजही सर्वांनाच मार्गदर्शक प्रेरणादायी ठरणार आहे। आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक मान्य शैलेंद्र देवळानकर साहेब उपस्थित आहेत। त्यांचा थोडक्यात परिचय म्हणजे मान्य डॉक्टर शैलेंद्र देवळानकर हे महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहेत। त्यांनी MA, MPhil आणि PhD शैक्षणिक पात्रता धारण केलेली असून अमेरिकन स्टडीज, स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज हा अभ्यास जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली येथून पूर्ण केलेला आहे। MA पदवी सुवर्ण पदकासह पुणे विद्यापीठातून प्राप्त केलेली आहे। महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनद्वारे निवडलेले क्लास 1 अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे। त्यांनी कुलसचिव मुंबई विद्यापीठ, डायरेक्ट स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज मुंबई विद्यापीठ, संचालक राजीव गांधी इंटरनॅशनल सेंटर फॉर कंटेम्पररी स्टडीज मुंबई विद्यापीठ, समन्वयक MSW कोर्स मुंबई, सहसंचालक उच्च शिक्षण मुंबई विभाग, अमरावती विभाग,
प्राचार्य, शासकीय विधी महाविद्यालय अशा विविध पदांवर आपल्या कार्याची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. डॉक्टर शैलेंद्र देवळानकर हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अमरावती व मुंबई विद्यापीठ अशा विविध विद्यापीठांचे संशोधन मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत. आज अखेर त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन परिपत्रिकेमधून 71 पेक्षा अधिक संशोधन लेख प्रसिद्ध केलेले आहेत. त्यांची 12 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तर केंद्रीय गुजरात विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा विविध विद्यापीठांच्या अभ्यास मंडळावर काम करून अभ्यासक्रम निर्मिती सुद्धा महत्त्वाचे योगदान त्यांनी दिलेले आहे. असे एक अभ्यासू आणि प्रशासकीय क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले डॉक्टर शैलेंद्र देवळानकर हे प्रमुख अतिथी म्हणून आज लाभलेले आहेत. त्यांचे मी संस्थेच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर शिवाजीराव कदम साहेब यांच्या कार्याचा परिचय आपणास व्हावा म्हणून थोडक्यात त्यांची ओळख करून देतो. खरं म्हणजे शिवाजीराव कदम साहेबांचा परिचय करण्याइतका मी मोठा माणूस नाही, परंतु डॉक्टर शिवाजीराव कदम साहेब यांनी गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये अतुलनीय असे योगदान दिले आहे. ध्येयनिष्ठ शिक्षण तज्ज्ञ, कुशल शैक्षणिक प्रशासक, उत्साही संशोधक आणि निस्वार्थी समाजसेवक म्हणून ते परिचित आहेत. अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, श्रीलंका, जपान, थायलंड यासारख्या विविध देशांमध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात आणि परिषदांमध्ये 175हून अधिक शोधनिबंध सादर केलेले आहेत. भारतीय विद्यापीठाचे कुलपती म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांनी आजचा हा पुरस्कार स्वीकारण्याचे मान्य केले. त्यांचे रयत शिक्षण संस्थेच्या वतीने मी स्वागत करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे उपस्थित मान्यवरांचे स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज आपण 1919 सालच्या स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेची झालेली इतका विकास आज आपण पाहतोय. त्याचं मूळ गाव होतं ते माझ्या वडिलांचं गाव काले. तिथं रयत शिक्षण संस्थेची अण्णांनी वसतिगृहाच्या रूपानं स्थापना केली आणि तिथून हा वटवृक्ष इतका वाढत गेला की आज 100 वर्ष होऊन गेलेली आहेत. आणि या 100 वर्षामध्ये शिक्षणाचं, ज्ञानदानाचं काम अविरतपणे यशस्वीरित्या आज रयत शिक्षण संस्था करत आलेली आहे. कर्मवीरांनी सुरू केलेले रयत शिक्षण संस्थेचं कार्य, शैक्षणिक कार्य हे त्यांच्या काळातच इतक्या मोठ्या झपाट्यानं वाढलं, फोफावलं. आणि खेडेगावामध्ये जिथं शिक्षणाचा कुठं लवलेशी नव्हता अशा ठिकाणी अण्णांनी शाळा काढून जे लोक शिक्षणापासून वंचित होते, शिक्षण त्यावेळेला म्हणजे 1919च्या नंतरची जी घटना आहे त्यावेळेला शिक्षणाला फक्त काही ठराविक लोकांचीच मक्तेदारी होती. गोर गरीब 18 पगड जातीच्या लोकांना शिक्षण मिळणं दुरापास्त होतं. आज कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था काढली नसती तर महाराष्ट्र आज जो आपण पाहतोय तो आपल्याला दिसला नसता. आपल्या समाजातील अशा असंख्य गोर गरीब वंचित लोकांना ज्ञानदानाचं काम करण्याचं महत्त्वाचं काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलं. पण हे काम करत असताना त्यांना जी साथ मिळाली ती त्यावेळच्या त्यांच्या शिष्यांची, ज्या शिष्यांना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या खांद्यावर आणलं, त्यांना शिक्षण दिलं, त्यांची राहण्याची सोय केली, त्यांना वाढवलं. आणि ज्या लक्ष्मीबाई पाटील वहिनी यांनी त्यांना मुलाच्या प्रमाणे प्रेम दिलं, त्या संस्थेमध्ये आपण वाढलो, शिक्षण घेतलं, याचं काहीतरी उतराई व्हावी याची भावना प्रत्येक त्या शिष्यामध्ये होती. आणि त्या शिष्यामध्ये माझे वडील इस्माईलसाहेब मुल्ला हे एक होते. त्यांच्या आयुष्यामध्ये पाहिलं तर कर्मवीरांनी त्यांना जे ज्ञान दिलं, काले गावाहून आणलं, त्यांना शिकवलं, वाढवलं आणि वकिलीचा व्यवसायही, वकिलीची पदवी घ्यायला लावली. त्यानंतर आपण एवढ्या मोठ्या संस्थेनं आपल्याला इतकं मोठं केलेलं आहे, त्याची कुठेतरी उतरावी व्हावी म्हणून मुल्लासाहेबांनी
या संस्थेस आजन्म वाहून घेण्याचं ठरवलं. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन सन्मान्य चंद्रकांत दळवी साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक आदरणीय डॉक्टर शैलेंद्र देवळानकर साहेब यांचा विशेष सन्मान करावा. शॉल, सन्मान चिन्ह आणि बुके देऊन आदरणीय डॉक्टर शैलेंद्र देवळानकर साहेब यांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सन्मान होत आहे. समिधा या ग्रंथाचे प्रकाशन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे. यानंतर या पुण्यतिथीच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या पैगंबरवासी इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन करतील संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव सन्माननीय प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे साहेब. मी त्यांना विनंती करते की त्यांनी या मानपत्राचे वाचन करावे. रयत शिक्षण संस्थेचे माजी मानद सचिव पैगंबरवासी इस्माईल साहेब मुल्ला यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आदरणीय शिवाजीराव कदम साहेब यांना जे मानपत्र दिलं जाणार आहे, या मानपत्राचं वाचन मी आपणा सर्वांच्या अवलोकनार्थ ठिकाणी करतो आहे. रयत शिक्षण संस्था सातारा पैगंबरवासी इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार 2024 मानपत्र प्रति आदरणीय डॉक्टर शिवाजीराव श्रीपतराव कदम, कुलपती भारती अभिमत विद्यापीठ पुणे. महाराष्ट्र ही ज्ञानवंत, गुणवंत, बुद्धिवंत, सामर्थ्यवंत आणि कर्तृत्ववंतांची भूमी. महाराष्ट्राच्या मातीचे सोने करण्यासाठी चंदनासम झिजणाऱ्या भूमिपुत्रांची कमतरता इथे कधीच भासली नाही. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ध्येयवाद, महात्मा फुल्यांचा परिवर्तनवाद, राजर्षी शाहू महाराजांचा समतावाद आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूल्यवादाचे महाराष्ट्राचे वैचारिक भरण पोषण झाले आहे. मनुष्य उद्धाराचे मूळ शिक्षणात आहे हे ओळखून याच भूमीत शैक्षणिक क्रांतीच्या विचाराची पायाभरणी झाली. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, बाई पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या असंख्य महानुभावांनी महाराष्ट्रात ज्ञानयज्ञ उभारला. याच प्रभूतींच्या वाटेने पुढे जात काळाबरोबर बदलणाऱ्या शैक्षणिक संकल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी समकाळात डॉक्टर पतंगराव कदम यांच्यासारखे दूरदृष्टीचे नेते पुढे आले. भारतीय अभिमत विद्यापीठासारख्या वैश्विक कीर्तीच्या ज्ञानपंढरीचा पाया त्यांनी घातला गेला. देश विदेशातील जिज्ञासू ज्ञानसाधकांना ही ज्ञानपंढरी खुणावू लागली. या सर्व प्रवासात एक व्यक्तिमत्व ज्ञानपंढरीचा आत्मा बनून आपल्या नेतृत्व कौशल्याने भारतीय विद्यापीठास कीर्तिवंत करीत आले आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे भारतीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती व शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर शिवाजीराव कदम हे होत. आदरणीय साहेब, सांगली जिल्ह्यातील दुर्गम अशा सोनसळ या गावातील कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या कदम कुटुंबात आपला जन्म झाला. शिक्षणाची परंपरा नसली तरी आयुष्यभर पंढरीची वारी करणाऱ्या संत वृत्तीच्या परोपकारी मातापिता आपणास लाभले. सोनसळ सारख्या खेड्यातून पुढे येत महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय क्षितिजावर सुवर्ण तेजोमय कामगिरी करणाऱ्या ध्येयवादी बंधू डॉक्टर पतंगराव व आमदार मोहनराव यांचे प्रेम आपणास लाभले. प्रारंभी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आईच्या प्रेरणेतून आपण गावातील शाळेतच प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. माध्यमिक शिक्षणासाठी रामानंद नगर तर पदवी शिक्षणासाठी कराड गाठले. ज्ञानार्जनाची आंतरिक अपार ओढ आपल्याला MScच्या शिक्षणासाठी पुणे विद्यापीठापर्यंत घेऊन गेली. विद्येच्या प्रांगणात आपले व्यक्तिमत्व बहरले. 1978 साली भारतीय विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते कॉलेजमध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य आपण शुभारंभ केला. नाविन्याचा ध्यास हा तर आपल्या व्यक्तिमत्वाचा स्थायी भावच आहे. पुढे पुणा कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची जबाबदारी आपण स्वीकारली. या काळात आपल्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थाने नवे धुमारे फुटले. आपल्या दूरदर्शी नेतृत्वाखाली या महाविद्यालयाने अल्पावधीतच फार्मसी अध्ययन, अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात भारतातील अग्रगण्य फार्मसी महाविद्यालयामध्ये स्थान मिळवले. आपल्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन प्रकल्प व तब्बल 25 पेटंट महाविद्यालयाला मिळाली.
पुणे विद्यापीठातील फार्मसी विभागाच्या विकासाचे श्रेय देखील आपणाकडेच जाते. आपल्या पुढाकारानेच महाराष्ट्र राज्यात प्रथमच पुणे विद्यापीठातील फार्मसी फॅकल्टीची स्थापना झाली. एकाच वेळी अध्ययन, संशोधन, लेखन या अकॅडमिक कार्याबरोबरच भारती विद्यापीठाचे सचिव, कुलगुरू अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही आपण लिलया पेलल्यात. भारती विद्यापीठ या संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण आयुष्यभर वाहून घेतले आहे. भारती विद्यापीठाला भारत सरकारने अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या प्रक्रियेतही आपण सिंहाचा वाटा उचलला आहे. आपली दूरदृष्टी, नियोजन क्षमता आणि व्यवस्थापन निपुणता यामुळेच भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या शाखा विस्ताराला कमालीची गती प्राप्त झाली आहे. आपल्या शैक्षणिक उंचीचा उपयोग करून घेण्यासाठी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था, संशोधन केंद्रे, विद्यापीठे, मंडळे आपल्याशी जोडली गेली. विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्लीचे सदस्य, भारतीय फार्मसी काउन्सिलचे सदस्य, बेंगलोर येथील नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिलच्या गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य, पुणे विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे प्रमुख, कार्यकारी परिषद, शैक्षणिक परिषद, सिनेट, फार्मसी विद्याशाखांचे सदस्य अशा अनेकविध पदावर आपण आपले अमूल्य योगदान दिले आहे. प्रशासकीय जबाबदाऱ्या, अध्ययन, अध्यापन, समाजकारण अशा कार्यबाहुल्यातूनही आपल्याकडे हाडाचा संशोधक कधीच आपण झाकोळ दिला नाही. आजही नामवंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकामधून आपले शोधनिबंध आणि संशोधनपर लेखन प्रसिद्ध होत आहे. ईर्ष्या या संपूर्णपणे संशोधनाला वाहून घेतलेल्या संस्थेची आपण स्थापना केली आहे. भारती विद्यापीठात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन होत आहे. 3 दशकाहून अधिक काळ आपण संशोधन मार्गदर्शक म्हणून काम करीत असताना 15 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली विद्या वाचस्पती पदवी संपादन केली आहे. एक वृत्तस्थ वृत्तीने लेखन व संशोधन करीत असताना आपल्या हातून फिजिकल फार्मसी, औषधी रसायनशास्त्राची तत्वे असे महत्त्वपूर्ण ग्रंथलेखनही घडले आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच समाजकारणातही आपण आपले कर्तृत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. पुणे येथील महात्मा गांधी धर्मादाय रुग्णालयाचे अध्यक्ष, महात्मा गांधी स्मारक निधीचे विश्वस्त, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य अशा विविध माध्यमातून समाजाच्या विकासासाठी आपण देत असलेले योगदान चिरंतन लक्षात राहणारे आहे. आबाळाला गवसणी घालणारे आपले उत्तुंग कर्तृत्व आणि नेतृत्व सागरालाही मोह पडावा असं अफाट कार्यविस्तार आणि अखंड कार्यप्रवणता बघून नियतीलाही अचंबा वाटत असेल. आपल्या कार्याच्या सन्मानार्थ बार काउन्सिल ऑफ इंडियाने भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते सुवर्ण जयंती विशेष पुरस्काराने आपला गौरव केला आहे. उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आपण दिलेल्या योगदानाबद्दल भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने आपणास सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे कुंदनही आपल्या कर्तृत्वाला लाभले आहे. शेकडो मान सन्मान आणि पुरस्कारांनी आपल्या जीवन कार्याला समाज मान्यता दिल्यानंतरही आपले व्यक्तिमत्व विनम्र, समाज हितोशी, अजात शत्रू आणि समाजाशी आपली नाळ घट्ट करणारे राहिले आहे. बहुजन समाजाच्या शैक्षणिक उत्थानासाठी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या आणि आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत बहुमोल योगदान देणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे निष्ठावंत आणि त्यागी रयत सेवक म्हणजे आदरणीय मुल्लासाहेब होत. त्यांनी संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी असामान्य योगदान दिले आहे. अत्यंत निरपेक्ष भावनेने संस्थेची सेवा केली आहे. कायदा आणि न्याय व्यवस्था सर्वसामान्य माणसाच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी असते या विचाराने ते आयुष्यभर कार्यरत राहिले. मुल्लासाहेब आणि आपले जीवन तत्वे यामध्ये कमालीचे साम्य आहे. ही बाब आम्हा रयतवासियांच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी अशी आहे. अशा थोर रयत सेवकाच्या नावे दिला जाणारा पैगंबरवासी इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार आपल्या उत्तुंग कर्तृत्वाच्या सन्मानार्थ आज आपणास समारंभपूर्वक प्रदान करताना आमच्या अंतःकरणात कृतज्ञता, आनंद आणि अभिमानाची भावना आहे. या पुरस्काराचा स्वीकार आपण करावा ही विनंती आपले नम्र खासदार शरदराव पवार, अध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा, माननीय चंद्रकांत दळवी, चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा, आणि विकास देशमुख, सचिव रयत शिक्षण संस्था सातारा, स्थळ सातारा,
मानपत्र लेखन डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा. धन्यवाद. इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न होईल. आजच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक सन्मान्य डॉक्टर शैलेंद्र देवळानकर साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी यावर्षीचा इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार भारतीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती सन्मान्य डॉक्टर शिवाजीराव कदम साहेब यांना संस्थेच्या वतीने प्रदान करून त्यांना सन्मानित करावे. या पुरस्काराचे स्वरूप असे आहे: शॉल, सन्मानचिन्ह, मानपत्र व ₹1 लाखांचा धनादेश. इस्माईल साहेब मुल्ला यांनी 1938 ते 1973 एवढा प्रदीर्घ काळ रयत शिक्षण संस्थेची अत्यंत निष्ठेने आणि श्रद्धेने सेवा करून समाजापुढे त्यागाचा आदर्श उभा केला आहे. त्यांच्या जीवन कार्यातून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी यासाठी दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. या वर्षीचे सत्कार मूर्ती भारतीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम साहेब यांना प्रदान करण्यात येत आहे. त्यांचे रयत शिक्षण संस्थेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन. या सत्कारानंतर आजचे सत्कार मूर्ती भारतीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती सन्मान्य डॉक्टर शिवाजीराव कदम साहेब यांना मी विनंती करते की आपण या पुरस्काराच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम साहेब. आज रयत शिक्षण संस्थेचा पुरस्कार देत असताना अण्णांच्या विषयाने रयत शिक्षण बाबत थोडासा उहापोह आणि भारतीय जनते इथं उपस्थित असले सगळे सर, जय सगळे जाधव सर, उपस्थित सर्व मान्यवर, हे रयत शिक्षण संस्थेमध्ये खरंच कमान अभि रयत शिक्षण ज्याला शिक्षणाची गंगा समाजाच्या शेवटच्या मतदारावर घेऊन जाणारे कमान शिकामाच्या माध्यमातून हे जीवनपर्शी शिक्षणाचा मूलमंत्र हे तरुण पिढीला देणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मी भाऊराव पाटील यांचे खंदे शिलेदार आदरणीय इस्माईल साहेब मुल्ला यांच्या जीवन गौरव पुरस्काराला मला सन्मान केला. मी रयत शिक्षण संस्थेचे आणि सर्व शेख साहेबांचे, मुल्ला साहेबांचे यांच्या अत्यंत ऋणी आहे. खरोखरच रयत शिक्षण संस्था आपण म्हणतो सुरुवातीला मला अण्णांच्याबद्दल आणि ह्या सर्व अधिकारी पदाधिकारी, मी लहान असतो शाळेमध्ये असताना सुद्धा त्यांची नावं सातत्याने आमच्या समोर यायची. अशी ते आदर्श व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये ज्यांनी शिक्षणाची चळवळ उभा केली. या चळवळीतून अनेक आज समाजामध्ये जी माणसं दिसत आहेत आपल्याला पाहायला मिळतात ते केवळ आणि केवळ रयत शिक्षण संस्थेच्यामुळेच आज मी सुद्धा आज रयत शिक्षण संस्थेमुळेच उभा आहे. रयत शिक्षण करत असताना ज्या संस्थेचा मला आज ज्या व्यक्तीच्या नावाने एक पुरस्कार दिला ते कर्मवीर अण्णा यांचे खंदे शिलेदार, एक अतिशय उत्तम प्रशासक, एक उत्तम शिक्षण तज्ज्ञ, एक कायदातज्ञ, एक अतिशय चांगला मनुष्य म्हणजे आपण म्हणतो सज्जनग्रस्त आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये वाढ काय म्हणतात ते सुरुवातीला डेव्हलप करण्यासाठी ज्यांनी आपलं त्याग केला असे दिलावर आपले असे इस्माईल साहेब मुल्ला यांच्या खरोखरच आपण पुरस्कार त्यागी माणसाचं एक आपण करत आहात. 1938 ते 1973 ह्या मुल्ला साहेबांनी अतिशय त्यागाने ही संस्था पुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि ही सेवा रयत शिक्षण संस्थाची सेवा करीत असताना त्यांनी विनामूल्य केली. कोणत्याही पैसा घेता ते काम केलं. खरोखरच अशी त्यागी माणसं. तुम्हाला एकच उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी आयुष्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचा चहासुद्धा घेतला नाही. त्याचबरोबर आपल्या ऑफिसमध्ये बसले असल्यानंतर पेनची शाई संपली तरीसुद्धा त्यांनी घरातच शाई भरून आणायला पेनला सांगितलं. असं व्यक्तिमत्व त्या या रयत शिक्षण संस्थेचे मानद सचिव म्हणून त्यांनी काम केलं. असे त्यांनी दुसऱ्या अण्णांना सांगितलं की तुम्ही लॉ कॉलेजचं शिक्षण घ्या
आणि सातारामध्ये प्रॅक्टिस करा. म्हणजे जेव्हा जेव्हा इस्माईल साहेब इथं प्रॅक्टिस केल्यानंतर जेव्हा जेव्हा वेळ असेल किंवा ऑफिस संपल्या लॉज ते काय ते संपल्यानंतर ते रयत शिक्षण संस्थेमध्ये येत आणि रात्री 9-10 वाजेपर्यंत हे संस्थेचा कारभार अतिशय चोख करत असत. इस्माईल साहेब मुल्ला यांचा जीवन गौरव स्वीकारताना अतिशय भावनिक झालेला आहे. भावनिक अतिशय झालेला आहे. कारण एकाएक एवढ्या व्यक्तीचा चांगल्या व्यक्तीचा मला वाटतं विषय झाला ना एवढ्या चांगल्या व्यक्तीचा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेनं मैदानासारख्या एका छोट्याशा विद्यार्थ्याला सन्मान करावा. म्हणजे विद्यार्थ्याचा सन्मान हा पूर्ण रयत शिक्षण संस्थेमध्ये हे मला वाटते अतिशय महत्त्वाचं काम आहे. आणि त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेमध्ये मला शेवटी एकच सांगायचं आहे, आशिया खंडामधील सर्वात मोठी आणि प्रगत शिक्षण संस्था आहे. या शैक्षणिक वाटचालीमध्ये या संस्थेनं सातत्य, वैविध्य आणि गुणवत्ता या त्रिसूत्रीची कास धरून देशात सातत्याने यशाचा झेंडा फडकवून ठेवलेला आहे असं मला वाटतं. आणि याचबरोबर इथं आपले भगीरथ शिंदे साहेब आणि इथं उपस्थित सर्व मान्यवर यांनी मला जो सन्मान केला तो सन्मान मी कृतज्ञतापूर्वक अण्णाच्या स्मृतीस अभिवादन करून मी स्वीकारतो आहे. आणि त्याचबरोबर मला जे शेवटी एकच वाक्य सांगतो, जास्त वेळ घेणार नाही कारण मला वेळ दिला आहे मला माहिती आहे. ते आपण मला पुरस्कार म्हणून ₹1,00,000 आपण मला सन्मानार्थ दिला. खरोखरच त्याचा आनंद आहेच. मी तर 1,00,000 स्वीकारलेलं आहे. त्याचबरोबर चांगल्या कामासाठी मी एकूण ₹5,00,000 मी आज आपल्याला देत आहे. त्याबरोबर तेव्हा अशा या संस्थेला येणं एक चांगल्या माणसाच्या हातात सत्कार होणं आणि चांगल्या माणसाने आपल्या माणसाने दिलेला सन्मान मी आयुष्यभर माझी पुंजी म्हणून मी आयुष्य जोपन आणि ह्या भारतीय आपले या रयत संस्थेचा कृतज्ञतापूर्वक कायम मी ऋणी राहीन असं मी सांगू शकतो. आणि त्याबरोबर आपण दिलेल्या संधी त्यावेळेस खरोखरच पोयटे साहेब तुमचं नाव घ्यायचं राहिलो पण तरुण अतिशय प्रेम असणारा मनुष्य सांगितलेलं आहे. त्या सर्वांचं पुन्हा नाव राहिलं असेल त्याचा आम्ही माफी मागून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आजचे सत्कारमूर्ती सन्मान्य डॉक्टर शिवाजीराव कदम साहेब यांच्या मनोगतानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक सन्मान्य डॉक्टर शैलेंद्र देवळानकर साहेब यांना मी विनंती करते की आपण आपले मनोगत व्यक्त करावे. आजचा दिवस हा माझ्यासाठी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. विशेष म्हणजे दळवी साहेब आणि देशमुखजी ज्यांचं नाव म्हणजे आवर्जून मला घेतलं पाहिजे, विकास देशमुख साहेब, हे सगळे माझे कधी कलीग होते, आमचे मार्गदर्शक होते. आणि सातत्याने त्यांनी पण सांगितलं होतं, खरं तर मागच्या वर्षीच मला यायचं होतं, पण आमच्यामध्ये आणि आमचे मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील यांच्यामध्ये एक पद्धतीचं ॲग्रीमेंटच झालं की ज्या ठिकाणी मी जाईल त्या ठिकाणी तू नको येऊ, ज्या ठिकाणी तू असेल त्या ठिकाणी मी येत नाही. कारण दोघेही जण आम्ही उच्च शिक्षणाच्या संदर्भातल्या ज्या भूमिका आहेत त्या मांडतो. मागच्याच दादा इथं आले होते, यावेळेला हा मला बहुमान दिला, सन्मान दिला. आज मला पहिल्यांदा आज कर्मवीर अण्णांच्या भूमीमध्ये, कर्मवीर अण्णांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या रयत शिक्षण संस्थेमध्ये आज या निमित्ताने येण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे. त्याचबरोबर जे कार्यकर्ते अण्णांनी घडवले आणि ज्याच्या माध्यमातून हा वटवृक्ष आज ज्याचा उल्लेख आता कदम साहेबांनी केला की आज आशिया खंडातली ही सर्वात मोठी संस्था म्हणून नावारूपाला आलेली आहे. आणि त्याचं संपूर्ण जो सगळा ही संस्था ज्यांनी आज ह्या पदावरती पोहोचवली ते सगळे कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांच्याशी भेटण्याची, त्यातमध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव ज्यांचं आपण घेतलं पाहिजे ते इस्माईल साहेब मुल्ला साहेब, आणि ज्यांच्या संदर्भातल्या ज्यांच्या आठवणी आत्ता शेख साहेबांनी असतील किंवा त्यांच्या पुत्रांनी असतील ज्या आपल्यासमोर सांगितल्या. आणि खरंच आपण मान्य केलं पाहिजे की आज 100 वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने ह्या संपूर्ण समाजसुधारकांनी, शिक्षण सुधारकांनी या शैक्षणिक चळवळीचं बीजारोपण केलं आणि त्याच्यामुळे आज 21व्या शतकामध्ये महाराष्ट्र हा उच्च शिक्षणामध्ये अनेक नवीन प्रयोग करतो आहे, त्याचं श्रेय या सगळ्या कर्मयोगींना जातं. आपल्याला एक महत्त्वपूर्ण दळवी साहेब माहिती मी सांगतो की महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एडेड कॉलेज हा प्रकार आहे, अनुदानित महाविद्यालय.
हा प्रकार इतर राज्यांमध्ये नाही आहे. याचं कारण असं आहे की या राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्वी कर्मवीर अण्णा असतील, महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पंजाबराव देशमुख जे असतील, यासारख्या शिक्षण महर्षींनी ज्या पद्धतीच्या शिक्षण संस्था निर्माण केल्या, त्या वाढवल्या आणि त्यानंतर शासनाने त्यांना अनुदान दिलं. त्यामुळे प्रचंड मोठी शिक्षण चळवळ ही महाराष्ट्रामध्ये रुजली आणि म्हणून एडेड कॉलेज, अनुदानित महाविद्यालय हा प्रकार तुम्हाला महाराष्ट्रामध्येच दिसतो. बाकी सगळीकडे शासकीय महाविद्यालय आहेत, सगळे शासकीय. उत्तर प्रदेशमध्ये जा, कर्नाटकमध्ये जा, 90-95% शासकीय महाविद्यालय. त्यामुळे सगळा देश महाराष्ट्राकडे एक नवीन प्रयोग, हा नवीन प्रयोग आपल्याकडे 19व्या शतकापासून होत आलेले आहेत. आणि हे प्रयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते, ज्यांनी पहिल्यांदा शिक्षणाच्या लोकशाहीकरणाची मागणी केली होती. आणि आज आपण शिक्षणाच्या गुणात्मक आणि संख्यात्मक प्रसार करून शिक्षणामध्ये, उच्च शिक्षणामध्ये अधिकाधिक लोक आली पाहिजे, ज्याला आम्ही ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणतो, याची आज प्रक्रिया आपण जी सुरू केली त्याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. आज बहुजन समाजाला ह्या संपूर्ण ज्ञानाच्या गंगेमध्ये घेऊन येण्याचं कार्य कर्मवीर अण्णांनी केलं. आपल्याला कल्पना आहे की याच माध्यमातनं आज सगळं देश आपल्याकडे बघतो आहोत. 100 वर्षांमध्ये आपण खूप मोठा पल्ला हा गाठून आलेलो आहोत. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्याकडे संपूर्ण देशामध्ये मोजून 2,500 ते 3,000 महाविद्यालय असतील आणि 4 ते 5 विद्यापीठं असतील. आज महाविद्यालयांची संख्या संपूर्ण देशामध्ये 54,000 झालेली आहे आणि विद्यापीठं 1,600 आहेत. पण यामध्ये महाराष्ट्राचं योगदान तुम्ही बघा. संपूर्ण देशामध्ये जर 4 कोटी विद्यार्थी उच्च शिक्षणामध्ये आहेत, त्याचे 10% म्हणजे जवळपास 40 लाख विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आहेत. मी मागच्या वर्षी एज्युकेशन टूरसाठी इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या दौऱ्यावरती गेलो होतो. जेव्हा मी स्कॉटलंडमध्ये गेलो तेव्हा तिथले मेयर, तिथले मिनिस्टर हे सगळे आम्हाला भेटायला आले. स्कॉटलंड ह्या देशाची लोकसंख्या ही 30 लाख आहे आणि महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणामध्ये 45 लाख मुलं आहेत. आणि आज बऱ्याच देशांच्या अर्थव्यवस्था, कदम साहेब आपल्याला कल्पना आहे, आपण सगळे जग फिरलात आणि आपल्याला प्रचंड मोठं एक्सपोजर आहे. आज जवळपास 8 ते 10 श्रीमंत देशांच्या अर्थव्यवस्था आपल्या विद्यार्थ्यांकडून दिल्या गेलेल्या पैशावरती चालत आहेत. ऑस्ट्रेलिया असेल, स्कॉटलंड आहे, UK आहे, कॅनडा आहे, यांच्या GDP मध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर हा एज्युकेशनचा. आणि ती फीज जी आहे प्रतिवर्षी 14 ते 15 अब्ज हे भारतीय विद्यार्थी देत आहेत. इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शिक्षणाचं हे जे आपल्याकडचं हे साम्राज्य आहे हे इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे. आणि जर आपण महाराष्ट्र आज पाहिला, आजचा महाराष्ट्र 2024 मधला, तर आज आमच्याकडे साहेब 6,000 महाविद्यालय उच्च आणि तंत्र शिक्षण मध्ये, 6,000 महाविद्यालय. उत्तर प्रदेश हा नंबर 1 ला येतो, त्यानंतर नंबर 2 ला आम्ही येतो. विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये उत्तर प्रदेश नंबर 1 ला आहे, नंबर 2 ला आम्ही आहोत. 40 ते 45 लाखांच्या दरम्यान आज आमची उच्च शिक्षणामधली विद्यार्थ्यांची संख्या आहे. विद्यापीठ बघा तुम्ही, आपल्याकडे 83 विद्यापीठं आपल्याकडे झाली. 83 युनिव्हर्सिटीज, त्यापैकी 12 ही तुमची अकृषी विद्यापीठं आहेत. जवळपास 35 खाजगी विद्यापीठं आपल्याकडे आहेत. जवळपास 30 डीम टू बी युनिव्हर्सिटी आपल्याकडे आहेत. 3 क्लस्टर युनिव्हर्सिटीज आपल्याकडे आहेत. पुण्यामध्ये COEP पहिलं युनिटरी युनिव्हर्सिटी आपल्याकडे झाली आहे. जे स्कूल ऑफ आर्ट्स जे नुकतं डिनोव्हो युनिव्हर्सिटी म्हणून रिकग्नाइज झालेलं आहे. आणि आता परत क्लस्टर युनिव्हर्सिटी येतील. पुढच्या 5 वर्षांमध्ये मी साहेब आपल्याला सांगतो, साधारणतः 150 विद्यापीठं महाराष्ट्रामध्ये असतील. अत्यंत डायनामिक सिस्टम, डायव्हर्सिफाईड सिस्टम आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर. म्हणून जे केंद्रीय HRD मिनिस्टर आहेत धर्मेंद्र प्रधान साहेब, यांनी 2दा उघडपणे वक्तव्य केलं, ज्या वेळेला मी महाराष्ट्रामध्ये येतो मी काहीतरी नवीन शिकून जातो. कारण हे राज्य पायंडा पाडणारं राज्य, हे पुरोगामी राज्य आहे. या राज्याने सगळ्या देशाला दिशा दिलेली आहे, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये दिशा दिलेली आहे. आणि म्हणूनच कदम साहेब आणि दळवी साहेब, मी जाणीवपूर्वक आपलं लक्ष या गोष्टीकडे इच्छितो की आता आम्ही शिक्षणामध्ये अनेक गुणात्मक सुधारणा आज करतो आहोत. नुकतंच आम्ही NAAC मध्ये A+ मिळालेल्या प्राचार्यांचा सत्कार आपण आत्ता केला. मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की NAAC ही जी ॲक्रेडिटेशन करणारी केंद्रीय संस्था आहे, ही स्वतः ॲक्रेडिटेशन कंपल्सरी करत नाही. ते म्हणतात की हे बंधनकारक नाही आहे,
आपलं राज्य संपूर्ण देशामधलं एकमेव राज्य असं आहे की ज्यांनी नॅकचं ॲक्रिडिटेशन कंपल्सरी केलं. आम्ही साहेब रिझोल्युशन्स काढले, आम्ही GR काढले, आम्ही परिपत्रकं काढली आणि आम्ही सांगितलं विद्यापीठाने की जे महाविद्यालय नॅक करणार त्यांना डिॲफिलेट करून टाका, मान्यता रद्द करा. खरं तर हा प्रश्न असेंब्लीच्या फ्लोअरवरती गाजला. ते म्हणे की ते नॅकच मॅन्डेटरी करत नाही, तुम्ही मॅन्डेटरी करणारे कोण? पण आपला आग्रह चालू राहिला आणि मी आज अत्यंत अभिमानाने या व्यासपीठावरनं आपल्याला सांगतो, संपूर्ण देशामध्ये नॅकच्या ॲक्रिडिटेशन मध्ये नंबर 1 ला महाराष्ट्र राज्य आहे. नंबर 1 2300 संस्थांनी ॲक्रिडिटेशन केलं साहेब. नंबर 2 ला कर्नाटक आहे, 938. 1000चा फरक आहे. अहो, त्या नॅककडे पीयर टीम राहिल्या नाहीत पाठवण्यासाठी. इतके प्रचंड मोठ्या प्रमाणावरती IIQ महाराष्ट्र राज्यातनं दाखल झाले. आणि आता आपलं हे काय मॉडेल आहे याची चर्चा आता दिल्लीवरती होऊ लागली की असं ह्या राज्यांनी केलं काय. आणि त्यामुळे उत्तर प्रदेशने सांगितलं की तुमचे जे GR रिझोल्युशन काढले ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा आणि आम्हाला पाठवा. हे जे मॉडेल आम्ही लागलेलं आहे हे यासाठी आणलंय की याच्या मागे आमचा आग्रह असा होता की आपण सगळेजण वेगवेगळ्या पदांवरती कामं करतो, पण त्याच्यापूर्वी आपण पालक आहोत, आपल्याला मुलं आहेत. आणि जेव्हा आपले पालक म्हणून आपल्या मुलांना आपण एका महाविद्यालयामध्ये दाखल करतो आणि त्या महाविद्यालयात फीस भरतो, तिथं गेल्यानंतर आपल्याला कळतं की त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी नाही, टॉयलेट्स नाही आहेत, टीचिंगची कोणत्याही पद्धतीची सोय नाही आहे, टीचरचं कोणतं स्टँडर्ड नाही आहे. ही तुमची आणि माझी आज सर्वसामान्य नागरिक म्हणून फसवणूक आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो की नॅककडनं ॲक्रिडिटेशन करून घ्या. तुमची टीचिंग काय आहे, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी तुमच्याकडे काय, रिसर्च कोणत्या पद्धतीने चाललाय आणि ते डिस्प्ले करा बाहेर बोर्डवरती की आमचा हा ग्रेड आहे. म्हणजे पालकांची फसवणूक होणार. आणि म्हणून हा आग्रह आम्ही धरला आणि आम्ही ते करून आणलं. आणि त्याच प्रकारे आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 याची अंमलबजावणी आज प्रचंड जोमाने संपूर्ण राज्यामध्ये करतो. 2 टप्प्यामध्ये केली साहेब आपण ती. 2023-24 मध्ये आपल्याकडे 211 ॲटोनॉमस कॉलेज आहेत. जसं आपण नॅकच्या ॲक्रिडिटेशन नंबर 1 ला आहोत, ॲटोनॉमस कॉलेजमध्ये भारतात नंबर 2 ला आहोत आपण, तमिळनाडू नंबर 1 ला. त्याच्या खालोखाल आपल्याकडे ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत 211. या ॲटोनॉमस कॉलेजेसमध्ये आपण NEP इंट्रोड्यूस केली 2023-24 मध्ये आणि त्यातनं काही आपण लेसन्स घेतले, काही शिकलो आपण त्याच्यामधनं. आणि ते शिकल्यानंतर 24-25 पासनं आपण संपूर्ण राज्यामध्ये NEP सरसकटपणे आपण अंमलात आणली. आणि आज त्यांनी 6 महिने पूर्ण केले. त्याच्या पहिल्या सेमिस्टरची परीक्षा अनेक महाविद्यालयांमधनं आता चालू आहे. पण अनेक राज्यांमध्ये मी आपल्याला सांगतो कदम साहेब आणि दळवी साहेब, अनेक राज्यांनी एक साधं परिपत्रक काढलं आणि NEP आमच्याकडे लागू झाली असं सांगितलं. आपण तसं केलं नाही. आपण माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली कार्यबल गट स्थापन केला. कार्यबल गटाने ज्या सूचना दिल्या त्याच्यावरती 5 समित्या नेमल्या. त्यांचे अहवाल आल्यानंतर आपण एक सर्वोच्च स्टिअरिंग कमिटी नेमली. त्या स्टिअरिंग कमिटीला 2 वर्ष काम करायला लावलं, सातत्याने सभा झाल्या आणि त्याच्या माध्यमातनं जे उच्च शिक्षणामधले स्टेक होल्डर्स आहेत, संस्थाचालक आहे, प्राचार्य आहे, टीचिंग आहे, नॉन टीचिंग आहे, पालक आहेत, विद्यार्थी आहेत, या सगळ्यांपर्यंत विद्यापीठांच्या माध्यमातनं आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपण आज 24-25 पासनं NEP राबवत आहोत. आणि नुकतंच आम्ही अत्यंत महत्वाचे, ज्यांना आमचे सन्मान्य मंत्री महोदय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे चतुसूत्री म्हणतात, आज आम्ही ज्यांची घोषणा मागच्या आठवड्यामध्ये आपण केली त्यामधला एक अत्यंत महत्वपूर्ण आम्ही ज्या गोष्टी केल्या, 1 जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये सर्व महाविद्यालयांमध्ये आपण वाचन संकल्प महाराष्ट्राचा या स्वरूपाचा अभियान राबवतो आहोत. पुन्हा फेस्टिवल झालं, त्यामध्ये 1 तासभर पुणेकरांनी पुस्तक वाचलं. पण 1 तासात तुम्ही किती पानं वाचू शकता? त्यामुळे त्यांनी पर्पज सॉल्व्ह नाही होणार. मग आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला की आमचे जर 45 लाख विद्यार्थी आहेत ते 15 दिवस एक पुस्तक वाचतील. म्हणजे 15 दिवसांमध्ये 45 लाख नाही, 45 जरी धरला आपण तर 30 लाख जरी आपण पुस्तकं वाचली गेली तर ते पुस्तकं वाचली जातील आणि त्या पुस्तकांचं परीक्षण पण केलं जाईल. हा एक पद्धतीचा वर्ल्ड रेकॉर्ड असेल. आणि आज सर्व महाविद्यालय, इव्हन आपल्या रेंजची सगळी महाविद्यालय अत्यंत उत्स्फूर्तपणे या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी आहेत. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांच्या एंगेजमेंटचा एक मोठा मॅसिव्ह कार्यक्रम घेतला. दुसरा साहेब, आम्ही पहिल्यांदा आपलं राज्य असं करतंय, आपल्याकडे एडेड कॉलेजमध्ये 33,000 प्राध्यापक आहेत. तेवढेच अनएडेड मध्ये आहेत. साधारणतः एकूण प्राध्यापकांची संख्या 60 ते 65 हजार येते. त्या 60 ते 65 हजार प्राध्यापकांना कंपल्सरी NEPचं ट्रेनिंग देण्यासाठी 7 दिवसांचं शॉर्ट टर्म कोर्स सारखं ट्रेनिंग देण्यासाठी आपण एक समिती नेमली आहे.
त्याच्या माध्यमातून सिलेबस केला जाईल आणि ऑनलाईन, परत कुणी म्हणायला नको एनईपी मला कळली नाही म्हणून, त्यासाठी आम्ही ऑनलाईन ट्रेनिंगची व्यवस्था पण केलेली आहे. आणि आजच सकाळी ज्याचं उद्घाटन मंत्री महोदयांनी केलं, आम्ही तुम्ही तुमचा प्रश्न आणि उत्तर आमचं, अशा पद्धतीने राज्यामधनं कोणीही एनईपीच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारायचा अनेक अडचणी. अनिल पाटील साहेबांचं माझं खूप त्याच्यावर चर्चा झाली की सर अनेक त्यांच्या उत्तम सूचना आहेत. तर आम्ही सांगितलं की तुम्ही प्रश्न विचारा, तुमचे कोणतेही प्रश्न एनईपीच्या बाबतीमध्ये असतील, आमचे सगळे तज्ज्ञ त्याचं उत्तर देतील. हे मी तुम्हाला यासाठी सांगतो आहे की ही जी सगळी पार्श्वभूमी आपण करतोय, का करतोय? कारण आमच्याकडे पूर्वी ह्या समाज सुधारकांनी, या शिक्षण सुधारकांनी, ज्यांच्यामध्ये आवर्जून आपण कर्मवीर अण्णांचं नाव घेतो, या सगळ्यांनी आम्हाला काही आदर्श घालून दिलेत पायंडा तयार करण्याचे, मॉडेल्स क्रिएट करण्याचे. आणि म्हणून अशाच प्रकारचे मॉडेल, तीच परंपरा आज पुढे घेऊन जातोय आपण. आणि तीच परंपरा घेऊन जाण्यासाठी, आणि म्हणून मी आवर्जून एक स्टेटमेंट करतो ज्याच्यावरती मी लेख पण लिहिलेला आहे, की शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करणं हे जे आज आपलं सगळ्यांचं ब्रीदवाक्य आहे, याला शिक्षणाच्या लोकशाहीकरणाची प्रक्रिया मानलं जातं, ज्यामध्ये जे सगळे समाजाच्या सर्व स्तरांमध्ये, बहुजनांमध्ये प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे आहे, याला शिक्षणाचं लोकशाहीकरण म्हणतो. या लोकशाहीकरणाचंच प्रतिबिंब राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये पडलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून शालेय पातळीपासून तो उच्च शिक्षणामध्ये शिक्षणाचा संख्यात्मक आणि गुणात्मक प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न चाललेले आहेत. पण हे सगळं करत असताना ज्यांच्या आधारावरती महाराष्ट्राने आज ही झेप घेतलेली आहे, त्या सगळ्या कर्मयोगींना, त्या सगळ्या शिक्षण योगींना विसरून कसं चालेल? म्हणून आज शेख साहेबांनी सांगितलं, त्या आठवणी सांगितल्या, हे खरं आहेत. ह्या लोकांनी प्रचंड त्याग केलेला आहे आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या संस्था तुम्हाला दिसत आहेत. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, जे इरावती कर्वेंनी सांगितलं होतं, एसएनडीटी विद्यापीठ जेव्हा होत होतं त्यावेळेला एसएनडीटी 2 कॅम्पस होते साहेब, एक आहे जुहूला आणि एक आहे चर्चगेटला. त्यावेळेला त्यांचे तुमच्यासारखेच रयतचे जसे आज कार्यकर्ते आहेत, त्यावेळेला तो साधारणतः 23 किलोमीटरचा फासला आहे, तो अंतर आहे. तर तेव्हा एक ढब्बू पैसा रेल्वेचं भाडं असायचं लोकांचं, पण ते 23 किलोमीटर त्या महिला पायी चालून यायच्या, कारण तो एक पैसा वाचेल आणि तो पैसा आम्ही डोनेट करू शकू आपल्या ह्या संस्थेच्या एसएनडीटीच्या विकासासाठी. ही लोक होती. आणि त्यामुळे मी सातत्याने म्हणत असतो की आपलं जे फील्ड आहे, आपण ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो, हे शिक्षण क्षेत्र हे इतकं पवित्र क्षेत्र आहे, ज्या पद्धतीने देशाच्या सीमेवरती आमचे सैनिक रात्रंदिवस गस्त घालतात आणि त्यांच्यामुळे तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत, त्याच प्रकारचं भाग्य, सौभाग्य हे आपल्या शिक्षण क्षेत्रातल्या लोकांना मिळालंय. कारण आपल्याला पिढी घडवायची आहे आणि त्या ठिकाणी कोणती कसूर झाली, त्या ठिकाणी कोणती त्रुटी राहिली, तर ही पिढी जर घडली नाही तर इतिहास आम्हाला कधीही माफ करणार नाही. म्हणून मी शिक्षण क्षेत्राचं सातत्याने कौतुक करत असतो. दुर्दैव असं आहे, कदम साहेबांची कल्पना आहे, आपल्याकडे शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राला फार कमी महत्व आहे. आणि हे यासाठी आहे की जगामध्ये व्हीआयपी लोकांमध्ये शिक्षकांचा समावेश होतो. हे आमची खंत आहे साहेब, की आजही शिक्षकांना, म्हणजे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, त्याला त्याच्या अधिकारी निवडण्याचे अधिकार आहेत, त्याचे मंत्री निवडण्याचा अधिकार आहे, अध्यक्षी पद्धत आहे. तो सातत्याने असे अधिकारी निवडतो की जे विद्यापीठांमधले प्राध्यापक आहेत, जे कॉन्फरन्समध्ये पेपर वाचतात, जे पुस्तकं लिहितात, रिसर्च पेपर लिहितात, अशा लोकांना तो सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी म्हणून निवडतो. भारतामध्ये अद्यापही तो प्रकार नाहीये. त्यामुळे आपला देश हा शिक्षकांचा देश आहे. हे नॉमेनक्लेचर जे आलेले आहेत, सिव्हिल सर्व्हिस, आमच्याकडे आज वरिष्ठ सनदी अधिकारी आमच्या पुढे आहेत, हे ब्रिटिशांच्या काळापासून आले. भगवान गौतम बुद्ध शिक्षक होते, मोहम्मद पैगंबर शिक्षक होते, जीसस ख्राइस्ट शिक्षक होते. या सगळ्यांनी समाज घडवलेला आहे. त्यामुळे आमच्या देशाला, या जगाला शिक्षकांची परंपरा आहे. पण आज आमचे शिक्षक मागे पडलेले आहेत. त्यामुळे ही खंत, ही त्रुटी तुमच्या मनामध्ये आणू नका. आज हा देश तरुणांचा देश आहे. मी सातत्याने म्हणतो की हा देश विकसित बनण्याच्या मार्गावरती आहे. पुढच्या 25 वर्षाच्या योजना आखल्या गेलेल्या आहेत. हा देश जर विकसित बनवायचा असेल तर हा अण्वस्त्रांच्या आधारावर बनणार नाही, हा अग्नी पृथ्वी मिसाईलच्या आधारावरती बनणार नाही. हा 5 ट्रिलियन इकॉनॉमीची साईज झाली तरी हा देश विकसित बनणार नाही. जोपर्यंत ह्या तरुण पिढीचं परफॉर्मिंग ॲसेटमध्ये रूपांतर होत नाही, तोपर्यंत हा देश विकसित बनत नाही. आणि हे रूपांतर करण्याचं काम केवळ आणि केवळ शिक्षण क्षेत्र करेल. म्हणून या वेळेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी शिक्षण शिक्षण शिक्षण
पुढचं 25 वर्ष शिक्षणच सगळं काही राहणार आहे. कारण भारत हा ह्युमन रिसोर्स एक्सपोर्ट करणारी सगळ्यात मोठी फॅक्टरी बनणार आहे. तुम्ही जा युरोपमध्ये कुठे, कोरोना काळामध्ये डॉक्टर्स भारतीय, नर्सेस भारतीय, वॉर्ड बॉय भारतीय, सगळ्या युरोपमध्ये सेवा पुरवणारे भारतीय. जिकडं जाताल युरोपमध्ये तिथं तुम्हाला भारतीय दिसतील. दर 3 लोकांमागे एक भारतीय आहे. आणि पुढच्या काळामध्ये संख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार आहे. पण हा कायापालट कधी होईल, ज्या वेळेला शिक्षण हे कौशल्यावरती आधारित असेल. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला बदललं पाहिजे आहे. हा त्रास होतोय साहेब. अनेकदा माझ्याकडे दळवी साहेब पण म्हणाले की आपल्याकडे मॅनपॉवर वाढवली पाहिजे, टीचिंग क्षेत्रात रिक्रुटमेंट झाल्या पाहिजे, टीचर जास्त आले पाहिजे, नॉन टीचिंग मधल्या रिक्रुटमेंट झाल्या पाहिजे. सगळं आम्ही पण मान्य करतो. पण हे असतानाही आमचा शिक्षक वृंद सर कळ सहन करतोय. पहिल्यांदा एक असं घडलंय सर, अनेक राज्यांमध्ये NEP अंमलबजावणी करताना कधी कधी राज्य सरकार उत्सुक आहे पण टीचिंग कम्युनिटी उत्साही नाही आहे. अनेक ठिकाणी टीचिंग कम्युनिटी उत्साही आहे, राज्य सरकार उत्साही नाही आहेत. कारण हा कॉन्करंट लिस्ट मधला विषय आहे शिक्षण. ओके, त्यामुळे तो कोणाला लादता येत नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊन चालावं लागणार आहे आपल्याला. पण महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे जिथं शासन असेल, विद्यापीठ असतील, महाविद्यालय असतील, टीचिंग, नॉन टीचिंग, प्राचार्य, संस्थाचालक, विद्यार्थी, पालक सगळे ॲज अ टीम म्हणून काम करतायत. तुमच्या माझ्या अडचणी जरूर आहे पण विरोध कोणीच नाही केलेला. कोणीही विरोध केलेला नाहीये. ओपनली ज्याला म्हणतो, कर्नाटकमध्ये प्रकार घडला होता, कर्नाटकमध्ये हा ओपन विरोध झाला होता, असा महाराष्ट्रामध्ये नाही आहे. म्हणून आमचा टीचिंग, आमचा नॉन टीचिंग, आमची महाविद्यालय हे सगळे थोडी कळ सहन करतायत. त्रास होतोय. 1986 ला लास्ट पॉलिसी होती, ही पॉलिसी धक्का देणारी आहे. 2020 कायापालट घडवणारी आहे. त्रास होतोय पण आम्ही सगळे ते सहन करतोय कारण आमच्या खांद्यावरती जबाबदारी आहे ही नवीन पिढी घडवण्याची. आणि पुढच्या 25 वर्षामध्ये जेव्हा हा देशाला स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला लक्षात ठेवा, तुमच्या माझ्यापैकी किती लोक तो सुवर्ण क्षण पाहू शकतील मला कल्पना नाहीये. पण आपल्या लोकांचं नाव इतिहासात लिहिलं जाईल. त्यावेळेला हीच पिढी जी 50 पर्यंत पोहोचलेली असेल ती सांगेल की आम्ही या शिक्षणाच्या माध्यमातून भारताला समृद्ध बनवू शकलो. त्यामुळे आपलं काम हे शिक्षण घडवण्याचं, देश घडवण्याचं काम आहे. आणि याच प्रसंगी आपल्याला अशा सगळ्या कर्मयोगींची आठवण ठेवावी लागेल. मी अत्यंत तळमळीने या सगळ्या गोष्टी बोलतो, एक संचालक म्हणून तुमच्याशी बोलत नाहीये. तर मी या संपूर्ण प्रक्रियेमधला एक कार्यकर्ता म्हणून सातत्याने बोलतो आहे. आणि मला असं वाटतं की जाणीवपूर्वक अशा स्वरूपाचे पुरस्कार, याचा मोठा कार्यक्रम करणं आणि यामधनं या लोकांच्या आठवणींना उजाळा देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज ज्या व्यक्तीचा सन्मान, आमच्या कदम साहेबांचा सन्मान केलाय बघा, योगायोग असा आहे की अनेक समित्यांचे अध्यक्ष साहेब असायचे, त्याचा सदस्य मी असायचो. पण आज सदस्याकडनं अध्यक्षाचा सन्मान झाला. आणि मी मला फार आदर आहे साहेबांविषयी. म्हणजे आम्ही कित्येक UG साहेब नेहमी चेअरमन, आणि त्यामुळे मी सदस्य असायचो. माझ्याकडे बऱ्याचदा ड्राफ्टिंगची कामं असायची सगळी. साहेब डिक्टेशन द्यायची, मी ड्राफ्टिंग घ्यायचो. असा तो योग होता. आणि आज माझ्याकडनं, आज मी स्वतःला देखील एक विद्यार्थी, एक साधा कार्यकर्ता मानतो. आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या व्यक्तीचा माझ्या हस्ते, दळवी साहेबच आहेत त्याच्यामध्ये, पण आमच्या सगळ्यांसाठी सन्मान आहे. त्यानिमित्त मुल्ला साहेबांचा जीवन परिचय हा जवळनं झाला. मी साहेब आपलं फार म्हणजे आभार मानतो की त्यांच्या आठवणी आपण ज्या पद्धतीने सांगितलं, काय ते लोक होते, काय तो त्याग होता. मला असं वाटतं की आज आपल्याला अगदी त्या लेवलचा, कारण त्या लेवलचा पराकोटीचा त्याग हा आता मला नाही वाटत आपल्या पिढीला शक्य आहे म्हणून, पण निदान आम्ही एक भावना आमच्या मनामध्ये नक्की ठेवू, या लोकांची आठवण सातत्याने ठेवू आणि येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी, या देशाच्या भवितव्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर म्हणून सगळेजण आपण काही प्रमाणात योगदान देऊ, अशी मी सगळ्यांकडनं अपेक्षा करतो. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाला सातत्याने रयत शिक्षण संस्थेचा अभिमान आहे. त्यांनी आमचं कौतुक केलं की आम्हाला शासकीय पातळीवर कधी कोणत्या अडचणी येत नाहीत. साहेब कधी पण येणार नाही. हे आमच्यासाठी सन्मान असतो तुमच्यासाठी काही काम करण्याचा. त्यामुळे तुम्ही सांगा, आम्ही सातत्याने ती गोष्ट करू. आज दळवी साहेबांसारखा अत्यंत डायनामिक ऑफिसर आज तुमच्याकडे आहे आणि त्यामुळे ते आम्हाला आदेश देतात. त्यामुळे तो आमच्यासाठी आदेश आहे इथं येणं सुद्धा. त्यामुळे मला अत्यंत मनस्वी आनंद होतोय ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला गेलाय आणि ज्यांना हा जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. या सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं आणि त्यांना आमच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार दिला गेला. आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत पवित्र क्षण आहे. मी या बाबतीमध्ये अत्यंत धन्य झालो. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद साहेब. सन्माननीय चंद्रकांत दळवी साहेब यांना मी विनंती करते की आपण अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. दरवर्षी इस्माईल मुल्ला साहेबांच्या नावानं असा पुरस्कार देण्याच्या निमित्तानं आपल्याला पुन्हा एक वेळ सगळ्या आमच्या संस्थेच्या 1919 पासूनचा सगळा प्रवासाची उजळणी करण्याची संधी मिळते.
आणि हा पुरस्कार सुरू केला 2004 सालापासून. आणि त्याच्यामध्ये आपण आणखी अनिल पाटील साहेबांनी पुढाकार घेतला आणि खूप चांगला उपक्रम. आपण अण्णांच्या नावानं पण एक कर्मवीर जीवन गौरव पुरस्कार देत असतो. आपण तो दरवर्षी देत नाही. ज्यावेळेला संस्थेला असं वाटतं की ही डिझर्विंग व्यक्ती आहे अण्णांच्या नावानं पुरस्कार देण्यासाठी, तेव्हा आपण देत असतो. परंतु 2004 सालापासून आपण सातत्यानं हा इस्माईल मुल्ला साहेबांच्या नावानं पुरस्कार देतो आहे. इस्माईल मुल्ला साहेबांच्या बाबतीमध्ये संविधा वाचल्यानंतर आपल्याला सगळं याला कळतंच, परंतु एक खूप मोठा योग आहे, नियतीचा योग असावा कदाचित, की 1919 मध्ये कालेमध्ये शिक्षण संस्थेची स्थापना झाली आणि व्हर्नाक्युलर फायनलमध्ये 7वी मला जेव्हा मुल्ला साहेब पास झाले आणि 10 जिल्ह्यामध्ये, त्यावेळेचा जो पुणे विभाग होता त्याला 10 जिल्हे होते. पूर्वी कधी काळी 6 जिल्हे होते ना, अहमदनगर तुटल्यानंतर आता पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे विभागामध्ये 5 जिल्हे शिल्लक राहिले. त्यावेळेचा पुणे विभागातल्या 10 जिल्ह्यामध्ये त्या काळामध्ये पहिले आलेले. आणि अण्णांनी अण्णांनी संस्था स्थापनच नाही केली, अण्णांनी खरं तर वसतिगृह स्थापन केलं. आणि वसतिगृह स्थापन केलं तेही काल्याला, आणि त्याच्यानंतर ते खूप अवघड व्हायला लागलं मॅनेज करायला, म्हणून सातारला वसतिगृह चालू केलं. वसतिगृह म्हणजे काय, अण्णांचं घरच वसतिगृह. आणि त्यांच्या पहिल्या घरामध्ये अण्णांनी असं कोणी पण आयरे गैरे नाहीत आणले वसतिगृहामध्ये त्या काळामध्ये. म्हणजे त्यांना जर का फिरता फिरता कुठं लक्षात आलं की इथं स्मार्ट मुलगा आहे, त्याची घरची गरिबीची परिस्थिती आहे, अशीच माणसं अण्णांनी निवडली आणि म्हणून ती इतकी नावारूपाला आली मुल्ला साहेबांच्या सारखी. अण्णांनी असं त्यावेळेला तर अख्खं संपूर्ण समाजच उघड्यावर होता. कुणाला पण आणता आला असतं, त्याला आव्हान केलं तर हजारो लाखो मुलं या ठिकाणी ऍडमिशन घेतली असते, पण अण्णांनी ते नाही केलं. किती दूरदृष्टी असेल की कुणाला घ्यायचं, म्हणजे कदाचित पुढे 5-50 वर्षानंतर ही संस्था चालवणारी मुलं असली पाहिजेत, हा पण कदाचित दृष्टिकोन अण्णांचा असावा. आणि म्हणून मुल्ला साहेबांच्या सारखे, रामभाऊ नलवडेंच्या सारखी, बामव ठोकेंच्या सारखे अशा प्रकारचे त्यांनी आणले, स्वतःहून वेचून उचलून आणले. डायरेक्टर पी.जी. पाटलांसारखे तिथून आणून मग त्यांनी आपल्या घरामध्ये ठेवलं. त्याला वसतिगृह नाव आपण आता देतो. ते महात्मा गांधी आल्यानंतर त्यांना दाखवण्यासाठी म्हणून ते वसतिगृहाचा, शाहू वसतिगृहाचा बोर्ड लावला. तोपर्यंत तसं काय नव्हतं, बरोबर आहे ना. तोपर्यंत अण्णांच्या घरातच अण्णांच्या त्याप्रमाणे ते चाललं होतं, बरोबर आहे. तर 27 पर्यंत चाललं होतं. 1927 अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये अण्णांनी ही संस्था अशा पद्धतीने काढली. आणि हे जे आणले विद्यार्थी, त्याच्यामधून ज्या 12 लोकांनी प्रतिज्ञा केली 1936 मध्ये की आयुष्य वाहून घेणाऱ्या शिक्षण संस्थेसाठी, आणि 18 जण आहेत. आणि त्याच्यामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी शपथ घेतली त्याच्यामधले ॲडव्होकेट मुल्ला साहेब आहेत. आणि म्हणून आपण खरं आहे की तशा उंचीची माणसं आता होणं अवघडच आहे, खूप अवघड आहे. आणि म्हणून त्यांचे चरित्र, त्यांच्या अशा प्रकारचे कार्यक्रम होणं, पुण्यतिथी, जयंती, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हे करत असतो. आमचे पतंगराव कदम साहेब काय आहेत, आता ते फक्त अण्णांनी त्यांना खांद्यावर आणला नाही एवढाच फक्त फरक आहे, नाहीतर कमवा शिखामधून आलेले सगळ्यांच्या कॅटेगरीमधलेच ते पण आहेत. पतंगराव कदम साहेब असतील, आजचे सत्कार मूर्ती शिवाजीराव कदम साहेब आहेत. तर हे सगळ्या लोकांना इथं अण्णांच्या संस्थेमध्ये पुढे जाऊन त्यांना पुढं शिक्षण घेऊन मोठं होता आलं आणि की परत समाजासाठी काही देता आलं. प्रश्न पडतो ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. आत्ताचं तर खूप सोपं आहे साहेब, म्हणजे आता आम्ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आहोत, चॅलेंजेस आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, पण ते फेस करू आम्ही. पण त्यावेळेला सर्व प्रकारचे ऑर्ड्स होते. त्या कालावधीमध्ये एखाद्या व्यक्तीनं 25 वर्ष 51 ते 73 म्हणजे अण्णांच्या अण्णा असताना एक 8-9 वर्ष आणि अण्णांच्या पश्चात पुढं जवळपास 22-23 वर्ष सचिव म्हणून काम करायचं संस्थेचं. म्हणजे ज्या काळामध्ये 578 व्हॉलंटरी स्कूल्स आम्ही काढले, ते व्हॉलंटरी स्कूल्स म्हणजे आम्ही 752 शाखा सांगतो ना साहेब, चुकतंय आमचं. 752 प्लस 578 आम्ही सांगायला पाहिजे, आमच्या एवढ्या शाखा होत्या म्हणून. प्लस बंद पडलेल्या आणखी जे काय 200-400 असतील त्या पण आता बेरजेत कराव्या लागतील. आम्ही काढतो हिशोब त्याचा की आम्ही एकंदरीत चालू किती केल्या, बंद पडल्या तो नंतरचा भाग आहे. 578 व्हॉलंटरी स्कूल्स शासनानं टेक ओव्हर केली. म्हणजे ह्याच्यामध्ये पण इंटरेस्टिंग गोष्ट आहे की अण्णांनी पहिल्यांदा व्हॉलंटरी स्कूलची शाळांची कल्पना ज्यावेळेला अण्णांनी आणली आणि इतक्या शाळा निघायची ज्यावेळेला वेळ आली, तेव्हा शासनानं सुरुवातीला ह्या शाळा टेक ओव्हर करायला किंवा ह्याला ग्रँट द्यायला नकार दिला होता.
पण नंतर याचं महत्त्व पटल्यानंतर मग ग्रँड चालू केल्या, आणि ग्रँड चालू केल्या तर ह्या आमच्या सगळ्याच 578 शाखा ज्या आहेत त्या टेकओव्हर केल्या गेल्या. म्हणजे पुन्हा एकही शाखा आमच्याकडे राहिली नाही. किती धक्कादायक त्यावेळच्या ॲडमिनिस्ट्रेशनसाठी असेल. आज आमची एखादी शाखा बंद पडली किंवा काय झालं तर आम्हाला केवढं दुःख होतं. 578 शाखा देवळानकर साहेब टेकओव्हर केल्या सरकारनं त्या कालावधीमध्ये, आणि पुन्हा आणि मग माध्यमिक शिक्षणाकडे मोर्चा वळवला, आणि त्याच्यानंतर हा पुढचा प्रवास आपण सगळ्यांनी पाहिला आहे. आणि म्हणून या सगळ्या ट्रान्सफॉर्मेशनच्या कालावधीमध्ये, ज्या कालावधीमध्ये अण्णांचं हेल्थ शेवटच्या 5-7 वर्षामध्ये चांगली नव्हती, त्या कालावधीमध्ये सचिव म्हणून काम केलं. अण्णा गेल्यानंतर पुढचे 12-15 वर्ष त्यांनी काम केलं. 22-23 वर्ष सचिव म्हणून, मानद सचिव म्हणून. आणि मग अशा सगळ्यांनी स्टोरी सांगितलेल्या आहेत, त्यांच्या निस्पृह त्यागाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण अशा प्रकारचा पुरस्कार देतो आहे. आणि आज या पुरस्कार देण्यासाठी म्हणून आपण निवड केलेली आहे. त्यामुळे अनिल पाटील साहेबांची आमची चर्चा झाली, आणि मग सर्वानुमते आम्ही ठरवलं की शिवाजीराव पाटील साहेबांना या वर्षाचा पुरस्कार देऊया. एक चांगल्या कार्यक्रमाचं साक्षीदार होण्याची संधी मिळाली. खूप चांगले विचार ऐकायला मिळाले, तुम्हालाही मिळाले असतील मला खात्री आहे. अशाच प्रकारचा दरवर्षीचा कार्यक्रम आपण चांगला करत राहू. देवळानकर साहेब आपल्याला आणि कदम साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.